बजेट हे सर्वसमावेशक बजेट आहे, शेतकऱ्यांसाठीचं बजेट आहे, युवा वर्गासाठीचं बजेट आहे, महिलांसाठीचं बजेट आहे आणि विशेषतः याच्यात शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे, महिला भगिनींना देखील दिलासा मिळालेला आहे आणि युवकांना देखील दिलासा मिळाला। जी विकासाची खरी दिशा आहे ती पकडण्याचा निर्णय आजच्या बजेटनं झालेला आहे। विरोधकांनी किती जरी टीका केली, मला असं वाटतं की त्याच्यामध्ये काय अर्थ आहे असं मला वाटतं। असं विरोधकांना म्हणे की शेवटचा अर्थसंकल्प बजेट बनणार आहे या सरकारचा, नाही, विरोधकांनी काय बोलावं याच्यापेक्षा विरोधी पक्ष नेते बजेट मांडताना सभागृहामध्ये देखील नव्हते, त्याच्यामुळे जनतेच्या विकासाचं किती प्रायोरिटी विरोधकांना आहे हे आज महाराष्ट्राला कळलेलं आहे, त्याच्यामुळे त्याच्यात जास्त काय बोलायचं। जसं दुधाला भाव मिळत नाही या संदर्भात बाहेर शेतकऱ्यांनी आज आंदोलन केलं, दुधाच्या भावाच्या संदर्भामध्ये देखील आज निर्णय झाला। 5 रुपयाची जी सबसिडी होती ती कंटिन्यू करण्याचा निर्णय झालेला आहे, त्याच्यामुळे दूध उत्पादक शेतकरी जे आहेत त्यांना देखील न्याय देण्याची भूमिका सरकारने घेतलेली आहे। आणि शेवटी जे काही करायचं आहे ते आम्हालाच करावं लागेल। आमचं बजेट जे राहील पुढं महाविकास आघाडीचं ते एक राज्याला विकासाला पुढे घेऊन जाणारं राहील। या सगळ्या निधी संदर्भात देखील एक समिती गठीत करून त्याचा होईल असं म्हटलं जातं। नाही, काही होणार नाही। आता 2 महिने इलेक्शनच सुरू झाले, जागांचं वाटप हे करता करता संपणार आहे। लगेच लवकरच विधानसभा येत आहेत, फक्त भाषणांना वापरता येतील असे त्यांनी निर्णय घेतलेले आहेत। आज के बजट को कैसे देखते हैं, क्या आज का बजट तो जुमला बजट है। वो उनके तरीका है भारतीय जनता पार्टी का इलेक्शन के लिए कुछ ना कुछ डिक्लेयर करने का, और वो बाद में कुछ होता ही नहीं, वैसा जुमला बोलते हैं वो इलेक्शन का जुमला। महिलाओं को लेकर जिस तरीके से इसमें घोषणाएं महिला ऐसा है कि महिलाओं के बारे में बोलने का अधिकार क्या है? ब्रिजभूषण का समर्थन जो लोग करते हैं वो ब्रिजभूषण का समर्थन वो करते हैं, वो महिलाओं के बारे में बोलने का कोई अधिकार नहीं है उनको। पर ज्या पद्धतीने आहे हमने जो बजट पेश किया है इससे विपक्ष की पूंजी बच जाएगी, क्योंकि हमने लोगों का बजट पेश किया है। इस तरह का दावा ये लोग बजट है, जुमला बजट है, कुछ नहीं होगा और लोगों का विश्वास महाविकास आघाड़ी पर है। महाविकास आघाड़ी जितने वाली है, इन्होंने कुछ भी डिक्लेअर करो कुछ फायदा नाही है। तुम्ही म्हणताय जुमला बजेट आहे, मात्र त्यांचं म्हणणं आहे की सर्वसामान्यांच्या हितासाठी हे बजेट आहे, त्यामुळे त्यांच्याकडे बोलण्यासाठी काय राहिलं नाहीये। नाही, काही नाही, हे बजेट काही फसो बजेट आहे, मताकरता तयार केलेलं आहे, कर्जाचा डोंगर अगोदरच करून ठेवलेला आहे, अनेक विषयाचे बिलं देणं बाकी असताना आणखी भार वाढवताना दिसत आहेत, याचा अर्थ ते बिलं सुद्धा दिले जाणार नाही अशी अवस्था आहे, कोणती अंमलबजावणी होणार नाही। धन्यवाद। उत्साहवर्धक आणि जनतेला थेट लाभ पोहोचणारा असा अर्थसंकल्प आहे आणि त्याबद्दल मी सरकारचं खूप मनापासून अभिनंदन करते। आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपण पाहिलं की माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून खास करून महिला वर्गासाठी त्यांनी अनेक योजना आणल्या आणि आज त्या योजनेमध्ये अजून एक भर पडली आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण ही जी योजना आहे तर त्या योजनेमध्ये ठराविक त्या महिलांना निकषात बसणाऱ्या त्यांना महिन्याला 1,500 रुपये मिळणार त्यासाठी खास आर्थिक तरतूद देखील केलेली आहे आणि अतिशय मोठी गोष्ट आहे। अनेक योजना महिलांसाठी आहे आणि विरोधकांचं तोंड गप्प होणार आहे, कारण त्यांच्या योजना होत्या त्या सरकारी भाचा त्यांना खुश करणं वगैरे अशा टाईपच्या योजना होत्या, पण आमच्या ज्या योजना आहेत त्या केवळ महिलांसाठी युवकांसाठी पण आज बऱ्याच गोष्टी जाहीर केलेल्या आहेत, शेतकऱ्यांसाठी आहेत आणि जे विविध घटक आहेत समाजातले 12 गुंतदार त्यांना सर्व समावेशक असा उपाय। विरोधकांकडून आरोप होते की निवडणुकीच्या तोंडावरती गाजर दाखवणारा अर्थसंकल्प मांडला, त्याच्याकडे कसं बघता? त्यांना गाजरच दिसणार, कारण त्यांनी गाजरच दाखवलं लोकांना, त्यामुळे त्यांच्या डोळ्यासमोर गाजरच असतं, परंतु जे कधी जनतेत फिरत नाही, कधी जनतेत जात नाही आणि खास करून जनतेची दिशाभूल करणारा हा विरोधी पक्ष आहे। त्यांनी आत्ताच्या लोकसभा निवडणुकीत देखील जनतेची दिशाभूल केली, संविधानाचं पुस्तक घेऊन संविधान बदलणार अशा जनतेला त्यांनी मूर्ख बनवण्याचं काम केलं आणि त्यामुळे आता लोकांचे डोळे उघडलेले आहेत, लोकांना माहिती आहे की हेच सरकार जनतेसाठी काम करणारं सरकार आहे। राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये आज ज्या घोषणा करण्यात आल्या या आकर्षक घोषणा करण्यात आलेल्या आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या घोषणा करण्यात आलेल्या आहे। उदाहरणार्थ सोयाबीन कापसाला त्यांनी हेक्टरी 5,000 रुपयाची मदत करायचं ठरवलं, पण मर्यादा 2 हेक्टरची घातली। ज्या शेतकऱ्याकडे 5 एकरापेक्षा जास्त शेती आहे त्या शेतकऱ्याचा तोटा झालेला नाही आहे का? 20-25 एकर शेती असणाऱ्या 15 एकर शेती असणाऱ्या शेतकऱ्याला या मदतीचा काय उपयोग होणार आहे?
सोयाबीनचा एका एकराचा खर्च या वर्षीचा, हेक्टरचा नाही एकराचा खर्च 36,000 रुपये आहे आणि क्विंटलचा खर्च सोयाबीनचा 7,000 रुपये आहे. कापसाची सुद्धा तीच अवस्था आहे. कापसाचा एकराचा खर्च 40,000 रुपये आहे आणि क्विंटलचा खर्च कापसाचा हा 8,500 रुपये आहे. आणि या 5,000च्या हेक्टरच्या मदतीनं काय होणार आहे? शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचा हा प्रकार आहे आणि काहीतरी हेडलाईन मॅनेजमेंट करायची असा उद्योग सरकारने यामध्ये केलेला आहे. खरोखर सरकारला जर शेतकऱ्यांचं भलं करायचं असेल तर केंद्र सरकारच्या छातीवर बसा आणि सोयाबीन कापसाला उत्पादन खर्चाच्या 50% नफाप्रमाणे भाव मिळवून द्या. तुमच्या भिकारी योजनांची आम्हाला गरज नाही. आणि योजना अशा आणलेल्या आहेत की 100पैकी 2च माणसांना त्याचा उपयोग झाला पाहिजे असे जाचक अटी आणि निकष त्यात टाकायचे. 2च घोषणा मला त्यातल्या बऱ्या वाटल्या, ज्यामध्ये त्यांनी वीज बिल माफीचा निर्णय घेतला, थकीत वीज बिल माफीचा. ती एक घोषणा आम्हाला बरी वाटली. वारकरी महामंडळाचा स्थापन करण्याचा निर्णय घेतला, ही आमची जुनीच मागणी आहे, त्याचा विचार केला, ते स्वागतार्ह आहे. आणि पोलीस पाटलांच्या मानधनवाढीची ही सुद्धा आमची मागणी होती, त्याचा सकारात्मक विचार केला, ते स्वागतार्ह आहे. परंतु शेतकऱ्यांच्या दृष्टीने ठोस असं काही या अर्थसंकल्पामध्ये किंवा त्यांच्या घोषणांमध्ये दिसून आलं नाही. जंगली जनावरांचा त्रास वाचावा म्हणून शेतीला मजबूत कंपाऊंड करण्याची योजना सरकार आणेल अशी आम्हाला आशा होती, पण त्याचं काही त्यामध्ये नाही आहे. दुसऱ्या बाजूला पीक विम्याची रक्कम अजूनपर्यंत आम्हाला मिळालेली नाही, मागची नुकसान भरपाई अजूनपर्यंत आम्हाला मिळालेली नाही, त्याबद्दल सुद्धा काही या ठिकाणी बोलण्यात आलेलं नाही आहे. म्हणजे फक्त आता 2-3 महिन्यावर निवडणुका आल्या, मतदारांना आकर्षित करण्यासाठी अशा काही आकर्षक घोषणा करण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे. मला वाटत नाही शेतकऱ्यांच्या पदरात यातून काही पडेल, पण लबाडाचा अवतन जेवल्याशिवाय खरं नाही, तशी या सरकारची अवस्था आहे. एकंदरीत शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा दिलेला आहे. विधानसभा आज माननीय मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री माननीय माननीय शिंदे साहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालचं हे सरकार राज्यातल्या सगळ्या घटकांना कसा न्याय देतं याचं ज्वलंत उदाहरण हा आजचा अर्थसंकल्प आहे. शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पामध्ये 7.5 हॉर्सपॉवर पर्यंतच्या मोफत विजेचा निर्णय आहे. 21 वर्षापासून 7 वर्षापर्यंतच्या महिलांना दरमहा 1,500 रुपये आपल्या महिलांच्यासाठीचं अनुदान त्या ठिकाणी आहे. गॅस सिलेंडर वर्षाला मोफत देण्याचा निर्णय आहे. सौर पंपाचा निर्णय आहे. 108 जे मोठे प्रकल्प आहेत जलसंपन्न विभागाचे, त्याला सुप्रमा देऊन 3 लाख हेक्टर जमीन बारमाही पाण्याखाली आणण्याचं या ठिकाणी सवलत आहे. शेतकऱ्यांना मी सांगितलं तसं 7.5 हॉर्सपॉवरपर्यंत मोफत वीज देण्याचा या ठिकाणी निर्णय आहे. सगळ्या युवकांना मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना लागू करण्याचा निर्णय आहे. अनेक क्षेत्रामध्ये, म्हणजे कुठलंही क्षेत्र असं नाही की ते क्षेत्र डावललं गेलेलं आहे. मुंबईमध्ये म्हणजे मुंबई, नवी मुंबई आणि या परिसरामधल्या आणि इतर भागातल्या पेट्रोल डिझेलवरचा जो दराचा फरक होता त्याच्यामध्ये सुद्धा सवलत देण्याचा निर्णय या ठिकाणी झालेला. म्हणजे सगळ्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगलं बजेट या राज्य सरकारनं. मौलाना आझाद महामंडळाला 300 कोटीवरून 500 कोटीचं देण्यात आलेलं आहे. कुठेतरी आत्ता आठवण झाली का बांबू लागल्यानंतर, असं उद्धव ठाकरे बोलताना बोलला. त्याला काय बघा, ज्यांनी स्वतःच्या नेतृत्वात सरकार असताना कधी ह्या योजना आणल्या नाहीत, कधी कुठल्या महामंडळांचा निधी वाढवला नाही. ते 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते, त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मी सुद्धा अर्थ खात्याचा राज्यमंत्री होतो, त्यावेळी आम्ही सुद्धा अर्थसंकल्प मांडलेले आहेत. त्यामुळे स्वतःकडे सत्ता असताना काय करायचं नाही, जे तुम्ही केलं नाही ते शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार करते, याच्यामुळं त्यांना पोटदुखी झालेली आहे. आज हा अर्थसंकल्प पाहिल्यानंतर, हा अर्थसंकल्प मांडल्यानंतर समोरच्या बाजूला त्यांचं निश्चितपणानं चेहरे पाहण्यासारखे झाले होते की हे एवढं चांगलं बजेट हे सरकार मांडू शकतं. आणि हे सरकार शेवटी माननीय अजितदादांनी सांगितलं अर्थसंकल्पाचं भाषण समाप्त करताना की याच्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद करण्याची उच्चस्तरीय समिती सुद्धा गठीत केली जाईल आणि या सगळ्या अर्थसंकल्पातली 100% परिपूर्णता केली जाईल. हे सुद्धा सभागृहामध्ये माननीय उपमुख्यमंत्री विधानसभा डोळ्यासमोर ठेवून हे सगळं बजेट बांधलं गेलं आहे असं गाजर दाखवलं. अरे ज्यांना टीकाच करायची आहे, तुमच्या काळात तुमचे हात धरले होते का हे करायला कुणी? ज्यांच्या हातात सत्ता होती तेव्हा ते करू शकले नाही,
आणि या सगळ्या सर्व वर्गांना समान न्याय देण्याच्या भूमिकेतनं, राज्याचा विकास करण्याच्या भूमिकेतनं एक धाडसी पाऊल माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या सरकारनं टाकलेलं आहे. हे ज्यांना बघवत नाही आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं त्यांच्या काळात जे करू शकले नाही ते या राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे. त्यामुळे निश्चितपणे या बजेटचं राज्यातली सामान्य जनता निश्चितपणानं स्वागत करत आहे. या अगोदरच्या